ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पार्थ पवारांवर जमीन गैरव्यवहारामध्ये गुन्हा का दाखल केला नाही हे फक्त मुख्यमंत्री फडणवीसच सांगू शकतील। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया। जमिनीचा व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय, कारवाई नियमानुसारच केली आहे, त्यामुळे कुणालाही वाचवण्याचा आमचा प्रयत्न नाही। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल न करण्याबाबत फडणवीसांची स्पष्टोक्ती। सुप्रिया सुळेंनी मांडलेली भूमिका वैयक्तिक असू शकते, पण कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये सुप्रिया सुळेंनी घेतलेल्या सौम्य भूमिकेवर शरद पवारांचं उत्तर। जमीन गैरव्यवहाराची चौकशी करून वास्तव समाजासमोर ठेवलं पाहिजे, पण हा विषय फारच गंभीर स्वरूपाचा आहे। पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पहिल्यांदाच शरद पवारांची प्रतिक्रिया। मी महसूल मंत्री असताना माझ्याकडेही 2 ते 3 वेळेला फाईल आलेली होती। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी बाळासाहेब थोरातांचा मोठा दावा, तर अनेक जण सरकारी जमिनी लाटण्याचा प्रयत्न करत असतात, बाळासाहेब थोरात यांचा आरोप। मतं चोरल्यानंतर आता जमिनीही चोरायला लागले। पार्थ पवारांच्या पुणे जमीन व्यवहार प्रकरणी उद्धव ठाकरेंची टीका, तर प्रकरणं समोर येतात, कारवाईची मागणी होते, पण काही होत नाही। पार्थ पवारांवर कारवाई होत नसल्यानं ठाकरेंची टीका। फरार शीतल तेजवानी परदेशात असल्याची शक्यता, शीतल तेजवानीवर 2 गुन्हे दाखल। पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी चर्चेत। कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीचा अर्ज, दंडासह मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरा, मगच व्यवहार रद्द होणार, महसूल विभागाकडून स्पष्ट। पार्थ पवार चुकले, कारवाई झाली पाहिजे, चोरी करून झाल्यानंतर चोरी झालीच नाही असं म्हणणं चुकीचं। पार्थ पवार जमीन प्रकरण आणि जैन बोर्डिंग प्रकरण सारखंच, ईडी मार्फत चौकशी हवी, धंगेकरांची मागणी। मुलं सज्ञान असली तरी आज्ञाधारक असावी, अजित पवारांच्या पार्थ पवारांवरील वक्तव्यावर नारायण राणेंचा टोला। वडिलांची पॉवर मुलगा वापरतोच, जमिनीचा व्यवहार केवळ रद्द करून चालणार नाही, कडक कारवाई झाली पाहिजे, रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। तर अजितदादांचं पक्षातही ऐकलं जात नाही आणि घरातही, धंगेकरांचा टोला। चौकशी समिती नेमली, अहवाल आल्यावर पुढे कारवाई होईल, महसूल खात्यामध्ये गडबड वाटली तर तक्रार करा। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन, एसआयटीत 8 अधिकाऱ्यांचा समावेश, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबेंनी नेतृत्वात एसआयटी स्थापन। लाडक्या पोपटाची वाचा गेली, मंत्री संजय शिरसाट रोहित पवारांना डिवचलं। पार्थ पवारांच्या पुण्यामधील जमीन प्रकरणानंतर शिरसाटांचं ट्विट। अजितदादा म्हणतात व्यवहार झाला नाही, व्यवहार झालाच नाही, मग रद्द करण्याची वेळ कशी आली? अंबादास दानवेंचा सवाल, तर अजित पवारांचं वक्तव्य म्हणजे जोक ऑफ द डे, दानवेंची अजित पवारांवर टीका। अजित पवारांनीच अनेक विषयांची कबुली दिली आहे, नजराणाच 250 कोटींचा भरावा लागलेला असता। विजय कुंभार यांचं वक्तव्य, कोणी राज्याचा पैसा बुडवला तरीही अर्थमंत्री शांत, विजय कुंभार यांची अजित पवारांवर टीका। सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं विधान। मात्र लक्षात येताच राधाकृष्ण विखे पाटलांकडून सारवासारव। राधाकृष्ण विखेंना आतापर्यंत सरकारनं किती वेळा मदत केली याचा आधी हिशोब मांडावा। उपसा जलसिंचनमध्ये त्यांचेही घोटाळे जगजाहीर आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, ठाकरेंची टीका। विखे पाटील साखर सम्राट, ते आताच का असं बोलायला लागले की चुकून शब्द गेला हे तपासावं लागेल, धंगेकरांची प्रतिक्रिया। तर शेतकऱ्यांना सरकारनं जगवायलाच पाहिजे, धंगेकरांचं वक्तव्य। मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटीमध्ये लाटली, विजय वडेट्टीवारांचा सरनाईकांवर आरोप। उद्या सविस्तर माहिती देईन, विजय वडेट्टीवारांची माहिती। राधाकृष्ण विखेंच्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता, यावेळेला कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांवर पुन्हा कर्ज होऊ नये यासाठी विखेंचं वक्तव्य होतं। विखेंच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। वडेट्टीवारांनी आरोप करताना कागदोपत्री पुरावा द्यावा, केवळ आरोप करून प्रसिद्धी करणं योग्य नाही, वडेट्टीवारांच्या आरोपांवर प्रताप सरनाईकांचं उत्तर। वडेट्टीवार फक्त मीडियामध्ये बोलतात, त्यांनी तक्रार दिली तर त्याबाबतही चौकशी करू, सरनाईकांचा जमीन व्यवहार केल्याचा वडेट्टीवारांनी आरोप केल्यानंतर बावनकुळेंचे संकेत। दहिसर टोलनाक्याच्या मुद्द्यावरून मंत्री प्रताप सरनाईक आक्रमक, 13 तारखेपर्यंत शिफ्ट न झाल्यास पूर्ण टोलनाका उखडणार, सरनाईक यांचा इशारा। टोलनाक्याचा ठेकेदार जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचाही आरोप।
घोडबंदर वर्सोवा पुलाजवळ वसईच्या हद्दीमध्ये दहिसर टोल नाका हलवण्याचं काम सुरू. मुंबईचा टोल नाका परिसरामध्ये नको असल्यानं स्थानिकांकडून मंत्री प्रताप सरनाईकांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. सरनाईकांच्या विरोधात घोषणाबाजी करत काही काळ पश्चिम द्रुतगती महामार्गही रोखला. मनसेसोबत काँग्रेसनं फार टोकाची भूमिका घेऊ नये. मनसे संदर्भात मवियानं एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा. आगामी निवडणुकांसंदर्भात मवियातील मनसेच्या आघाडीवर शरद पवारांची टिप्पणी. मुंबईमध्ये उमेदवार निवडीचा भाजपचा पॅटर्न ठरला. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी दिली जाणार. वॉर्डमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य, तर माजी नगरसेवकांच्या कामाचं मोजमाप करण्यासाठी 227 वॉर्डमध्ये भाजपने निरीक्षक नेमले. मनपा निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या अजित पवारांच्या सूचना. पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये अजित पवारांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना. उमेदवारीची काळजी करू नका, पक्ष घराघरामध्ये पोहोचवा, निवडणुकीसाठी सज्ज रहा, अजित पवारांच्या सूचना. मला पक्षानं नोटीस दिलेली नाही. चाकणकरांवरील वक्तव्यानंतर खुलासा मागितलाय. 7 दिवसामध्ये पक्षाला खुलासा देईल. अजित पवारांच्या भेटीनंतर रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया. मोहळांची आणि चंद्रकांत पाटलांच्या 2 वेगवेगळ्या टोळ्या. रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप, तर गुन्हेगार चंद्रकांत पाटलांच्या मिरवणुकीमध्ये नाचतात. माझ्याकडे व्हिडिओ, धंगेकरांचा मोठा दावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील युतीबाबत नितेश राणेंनी अजूनही विचार करावा. युतीसाठी पालकमंत्री नितेश राणेंनी पुढाकार घ्यावा. दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. राजन तेली टेम्पररी आलेले आहेत, त्यांना अजून परमनंट व्हायचं आहे. शिंदेच्या भेटीनंतर निर्णय होईल. कणकवलीमधील शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीच्या चर्चांवर नारायण राणेंची प्रतिक्रिया. तर शिंदेच्या शिवसेनेशी 2 जिल्ह्यामध्ये संबंध तोडू, राणेंचा इशारा. उद्धव ठाकरेंचा परभणीमध्ये दौरा. मानवत तालुक्यामधल्या ताडबोर गावामध्ये पाहणी करत उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद. मोदी निवडणुकीच्या तोंडावर एखादं पॅकेज जाहीर करून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसतील. ठाकरेंचा हल्लाबोल. तर शेतकरी सरकारला जाब विचारणार की नाही. सरकारचा गळा दाबत नाही तोवर तुमच्याकडे लक्ष दिलं जाणार नाही. ठाकरेंचं शेतकऱ्यांना उद्देशून वक्तव्य. 7-12 कोरा करण्यासाठी हीच वेळ, मात्र सरकार मुहूर्त शोधतंय. उद्धव ठाकरेंची टीका. तर रब्बीसाठी शेतकरी कामाला लागला. केंद्रीय पथकाला आता सगळं चांगलंच दिसेल, मग मदत मिळणार कशी, ठाकरेंचा सवाल. आकर्षक शब्दामध्ये नुकसान भरपाईचं मोठं पॅकेज जाहीर केलं आणि घोषणा करताना इतिहासामधील सर्वात मोठं पॅकेज असल्याचं सांगितलं. मात्र इतिहासातील सर्वात मोठी थाप आहे, उद्धव ठाकरेंचा निशाणा. धनंजय मुंडेंनी आता नार्को टेस्टला सामोरं गेलंच पाहिजे. आरोपींना बळ देणारे कोण, सखोल तपास करा. संदीप क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंना नाव न घेता टोला. मनोज जरांगेंच्या भेटीनंतर संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया. मला बदनाम करण्यासाठी धनंजय मुंडेंचं वक्तव्य. आमच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी धनंजय मुंडेंनी काल वक्तव्य केलं. धनंजय मुंडेंच्या आरोपांवर गंगाधर काळकुटेंचं स्पष्टीकरण. मनोज जरांगेंच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त 4 पोलीस कर्मचारी तैनात. जरांगेंना मारण्याचा कट रचल्याच्या आरोपावरून सुरक्षेमध्ये वाढ. जरांगेंना सुरक्षा पुरवण्याबाबत पोलीस अधीक्षकांना अनेक नेत्यांनी सांगितलं होतं. सोलापुरात समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. मनोज जरांगेंच्या आरोपानंतर मुंडे समर्थक आक्रमक. धनंजय मुंडेंसोबत आरोपी कांचनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. मनोज जरांगे पाटलांकडून पत्रकार परिषदेमध्ये आरोपी कांचनचं नाव. धनंजय मुंडे आणि कांचनचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल. विक्रोळीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचं आमदार सुनील राऊतांच्या विरोधात आंदोलन. विक्रोळीमधील महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाच्या पुनर्बांधणीच्या श्रेयवादावरून शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये वाद. सुनील राऊतांनी रुग्णालयाच्या कामाची पाहणी केल्यानंतर युवासेना आक्रमक. विक्रोळीमध्ये शिवसेनेच्या आंदोलनाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर देत आंदोलन. रुग्णालयाच्या पुनर्बांधणीच्या श्रेयवादावरून सुनील राऊतांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर ठाकरेंची सेना आक्रमक. उद्धव ठाकरेंसोबत आम्ही आयुष्यभर असणार. आम्हाला आमिष दाखवलं जातं, पण आम्ही कुठेही जाणार नाही. उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याच्या वेळेला खासदार संजय जाधवांची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील मानेंचा राजीनामा. जिल्हाध्यक्ष सुनील माने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप हमखास चोरी करण्याच्या मूडमध्ये, त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर मतदार याद्या लागत नाही. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप. तर ग्रामपंचायतमध्ये मतदार याद्या लावल्या पाहिजेत, यशोमती ठाकूर यांची मागणी. राजन पाटील आणि माझ्यावर आरोप करण्यासाठी उमेश पाटलांनी एका महिलेला 50 लाख रुपयांची ऑफर दिली. मोहोळचे माजी आमदार यशवंत मानेंचा उमेश पाटील आणि आमदार राजू खरेंवर गंभीर आरोप.
नगर परिषद निवडणुकांसाठी 12 आणि 13 तारखेला उमेदवारी जाहीर करू. वडेट्टीवारांची माहिती. तर नगर परिषद उमेदवारासाठीची नावं निश्चित. नगराध्यक्षपदासाठीची चर्चा सुरू. नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून सविस्तर बैठका. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीआधी महायुतीमधील नेत्यांमध्ये वाकयुद्ध. इथे एका विशिष्ट पक्षाची सत्ता दुसरा पक्ष पुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न. भाजपच्या वैभव खेडेकर यांचा योगेश कदमांना टोला. तर खेडेकरांच्या विधानाला जास्त महत्त्व देत नाही, योगेश कदमांचं उत्तर. चिपळूण नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी मुंबईमध्ये घेतली प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची भेट. रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी पवारांच्याच राष्ट्रवादीला मिळावी. पवारांच्या राष्ट्रवादीचे रत्नागिरी शहराध्यक्ष निलेश भोसले आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांची मागणी. चारकोप विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादीबाबत आणखीन एक खुलासा समोर. प्रभाग क्रमांक 19 मध्ये अनुक्रमांक 244 आणि 250 वर एकच व्यक्ती. चारकोप विधानसभेचे मनसे अध्यक्ष दिनेश साळवींची माहिती. हिंगोलीमध्ये आगामी निवडणूक स्वबळावर लढणार. आमदार संतोष बांगर यांची घोषणा. तर परिस्थिती जशी तयार होईल त्यानुसार काम करणार. कार्यकर्त्यांच्या लढाईमध्ये जीव ओतून काम करू. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरेंचं वक्तव्य. अतिवृष्टीच्या मदतीतूनच महसूल विभागानेच कोट्यवधी रुपये लाटले. आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये अतिवृष्टीच्या मदतीतच महसूल प्रशासनानं भ्रष्टाचार केल्याचा आरोप. चंद्रकांत पाटलांकडून एसआयटी चौकशीची मागणी. परळीमध्ये मनोज जरांगे यांच्या विरोधात ओबीसी बांधवांची निदर्शनं. मनोज जरांगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी. धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत जरांगे यांचा जाहीर निषेध. गोंदियामध्ये नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये मवियामध्ये बसपाचा समावेश होणार. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार. जर युती न झाल्यास स्वबळावर सुद्धा लढण्याची तयारी असल्याची काँग्रेसचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची माहिती. छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवारी होणार. 10 नोव्हेंबरच्या नियोजित तारखेमध्ये बदल करून 11 नोव्हेंबरला सोडत निघणार. सोलापूर जिल्ह्यामधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांची सरकारकडून फसवणूक होत असून जुनी नुकसान भरपाई वजा करून सरकार शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करत आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय पाटील घाटणेकरांचा आरोप. अण्णा बनसोडेंची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोलापूर शहर जिल्हा संपर्कपदी नियुक्ती. आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणेसोबत अण्णा बनसोडेंवर सुद्धा सोलापूरची जबाबदारी असणार. आगामी निवडणुका जास्तीत जास्त कमळ चिन्हावर लढवल्या जाव्यात असा आग्रह धरणार. जयकुमार गोरेंचं वक्तव्य. जिथे माहिती होत नाही तिथे स्वबळावर लढणार. गोरेंचं स्पष्टीकरण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरमध्ये शिवसेनेला धक्का. जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत 12 नोव्हेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार. रवींद्र चव्हाण जयकुमार गोरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.